आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। रिक्त पदांमुळे अनेक तास शिक्षकांशिवाय जात असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे। शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा सुरू झाली पण वर्गात शिक्षकच नाहीत। विद्यार्थी रोज शाळेत हजेरी लावतात, मात्र अनेक तास रिकामे जात असल्याने शिक्षणाचा बोजावरा उडाला आहे। बोर्डाच्या परीक्षेचे वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षक मिळत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे आसलगाव बाजाराच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? रिक्त शिक्षकपदे तातडीनं भरली जाणार काय? की पुन्हा एकदा आश्वासनाची धूळफेक करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। मी PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे शिकत आहे। मी यावर्षी दहावीमध्ये आहे। मागच्या वर्षी 9वीमध्ये होतो। 9वीमध्ये आम्हाला शिक्षक नव्हते आणि यावर्षी पण आम्हाला शिक्षक नाही आहेत। तर आम्हाला शिक्षक पाहिजे। आम्हाला 9वी आमची कशी तरी गेली, आम्हाला शिक्षक नव्हते। मग आम्हाला पायास मजबूत नाही आहे आमचा, आणि मग स्टेट बोर्डची परीक्षा कशी द्यावी आम्ही 10वीची हाच प्रश्न पडला आहे। शिक्षक नाहीत म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे। यावर्षी 10वीला आहे, पण मग आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे। मॅथला शिक्षक नाही आहे, सायन्सला नाही आहे फक्त मराठी हिंदी हेच विषय होतात। आणि 6वी 7वी 8वी हे आम्ही काढले। समजा 9वी ही मोबाईलवर बघून ते TV वर बघून हे स्वतःचा अभ्यास झालो आहे आम्ही पास। पण मग यावर्षी 10वी आहे। 10वीला तर आम्हाला शिक्षक हवेच आहे। माझी अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मॅथ सायन्स या विषयाला शिक्षक हवे आहेत। मागच्या वर्षी आमची 9वी झाली आणि यावर्षी 10वी आहे। मागच्या वर्षी पण आम्हाला शिक्षक नव्हते आणि यावर्षी पण नाही आहे, पण आमची यावर्षी 10वी आहे। आणि आमचं पुढे पाया कसं मजबूत व्हा हेच आम्हाला कळत नाही, कारण की मागच्या वर्षी तरी एक मॅडम होते आम्हाला, पण यावर्षी तर एक बी मॅडम नाही आणि एक बी शिक्षक नाही।